एक गावा भितरी दंपती वास करता आशिल्ल्याची ते दंपतीले विशेष तसले नाव आशिल्ले. एकलेले पतील नाव आत्माराम दुबे म्हणू, बायलील नाव उलसी म्हणू. लोकोची प्रीतीने जीवन करता आशिल्ल्याची. मस्त वर्षानंतर तिंका एक संतान जन्मायले. पती पत्नीक मस्तीतला आनंद संतोष जाल्लेली. ते चल्लेले जन्म येवचे संदर्भ टायम वेळ तितले बरे नाशिल्ले. अशें जावंगे न्हू. प्रायः ते चल्ल्यान आयले थोडे दिवसा भितरेची हे पती पत्नी दिवंगत जावन गेलेची. अशें जावंगे न्हू. ते चल्लेले देखरेखी मुखार पोषणे ते घरचे काम करत असले बायल मनीस तेगेले घरा घेवन वचूंक करूं लागलो पाप. आपणाले मालिकाल चल्ले शेव अनाथ येवचे ना. हेका बरे करू पोषण करका म्हणजे ते कामवालेले मनाचे चिंतने. अशें जावंगे न्हू. घरा होंगेन पोषण करता आसा सहजानुची तो चल्लो अत्यंत हुशार बी है, तीक्ष्णाग्रमती बी है, सांगेल पुरा कळून घेवचे सामर्थ्य आशिल्ले मनुष्य बी है. सहजानुची तिगेले तोंडातने केन्नाची हे कामवाले केन्ना रामा रामा म्हणटा उरता आशिल्ले. रामाल चिंतन हेगेल मना भितर बी येवचे लागले. प्रायशः तिगेले बरोबर बेची हे चल्लेक मस्त दिवस उरचे योग ना कितकी. ते कामवाले बेची 4-5 वर्सां भितरेची हे चल होड येता आसतना ते बेची मध्य हेका सोडून वचचे पडले. ते बी अस्तंगत येवचे पडले. अशें हांवें न्हू. प्रायशः हे चल्लो अनाथ येवचे तसले स्थिती भितर येवन पावले. जाल्यारी जगन्य आमी केले तसले पार्वतीक कळले हे चल्लो अनाथ येता आसा. तशें जावचें ना म्हणचे बदल पार्वतीने सहज तसले एक मानुष्य वेश धारण कंगे न्हू. तेका आहार दिवचे, तेका पोषण करता असले वेवस्थे करचेक सुरवात केले. केन्ना तो चल्लो सहजानुची 8 वर्साचे जाता आयलो तेन्ना परमेश्वराने थंय गांव आशिल्ले तसले एक आश्रमाचे संताक सूचन दिले. एकल चल्लेले बाप्पा म्हणा तेका पळोवन घेवचे कोण ना, तूं तेका हाण धरून घे म्हणून. संताक ते परमेश्वरान आदेश मेळ्ळे. तेन्ना तो संतोषाने हे चल्ल्याक स्वता आयलो. हे चल्ल मेळ्ळो. परमेश्वर सांगिल्ले प्रमाण तेका पळयतलो कोण ना आशिल्ले. पार्वती मध्यन जेवणा दिवंगे सांत्वन करून वता आशिल्ले कितलेची. अशें हांवें न्हू तेणें तेका आश्रम आपोवन व्हरले. तेगेलें लक्षण पळोवन गे न्हू मस्त संतोष जालो तेका. संतोष हांवें न्हू तेका मूंज वरकी केले. मूंज वरकी कंगे न्हू बरें शिक्षण दिवचे वेवस्थेक ते संतांनी सुरवात केले. चल्लो प्रबुद्धवान जाता आसा. रामदुवा म्हण सांगून तेका रामदवर नांव दवर बी धरिल्लें तेका. रामाल नांव केन्ना घेता उरता आशिल्लो तो. अशें हांवें न्हू तो चलवड येता आसा. सामान्य 5 वर्ष पर्यंत त्या चल्ल्याक सगळे वेदाचे शास्त्राचे शिक्षण
पूर्ण जाले. तेन्ना गुरून विचार केले, हे चल्ल्या निमित्त महान कार्य जावचें आसा जाल्यार त्या कार्याक एक वाट मेळल कस ताका. अशें हांवें न्हू त्या कार्याची प्रत्यक्ष आमी करया म्हूण सांगे न्हू. हेका सुलक्षण जालें तसलें एक चल्ली बरोबरी विवाहावर केले. ते चल्लीलें नांव आशिल्लें रत्नावली म्हणून. ते चल्ली अत्यंत सुंदर बी है, घरा कामा भितर तितले प्रवीण बी है, तितलेची हसनमुखी जावंक न्हू, बरें न्हू पती बरोबर जीवन करता आशिल्ले. प्रायः ते चल्ली केन्ना रामभवाले जिवना भितर आयले की तेन्ना ही जिवनाचे शैली बदलावून येता गेले. बायलेक अत्यंत प्रेम करूं लागलो हो मनुष्य. तेगेल जीवन सहजानची वैदिक कामां वचूंक न्हू चलता उरता आशिल्ले. अशें हांवें न्हू सकाळी टायमाक वैदिक कामां वचचे आनी सांजे घरा येवन पावचे, बरें करून उरचे, एक चिंतन तो दवरंक नाशिल्लो. सहजानुची पावसाळीचे काल सुरवात जाले. श्रावण मास आरंभ जाले. तेन्ना तेगेली मित्तल वताक तेका 2 दिवसां तरी थोडे दूर गांव वता तसले एक अनिवार्यते येवन गेले. अशें हांवें न्हू ह्यो रामदेवा थोडे दूर गेलो, वचचें म्हणना अनिवार्यता. बायलेन सांगलें कांय भिनाकाची वचून या, हांव आराम उरतांगा म्हणून. ह्यो गेले कितके हय पूर्णमय लागीं येता आशिल्ले रक्षाबंधनाचे. हे दिवसूची रक्षाबंधन अशें हांवें न्हू पयले दिवसू ते चलील भाव भयणी आपिच्याक हांगा घेवन पावलो. आनी रत्नावली सांगलें तेणें, फाल्याक रक्षाबंधन, तुगे कंटन म्हाका राखोन घेवका यो. बाप्पा मा बी तुका पळयका म्हण याद करता आसाची, तुका घरा आपूण व्हरच्या खातीर आयला म्हणून. तेन्ना रत्नावलीन सांगलें, ना हिने गांवां ना, भायर गांवां गेल्याची. अशें हांवें न्हू थिंग सांगचे पयलीं हांव येवचें तयार ना, थोडेची गडबड नाक तूं म्हूण सांगलें न्हू. तेन्ना भाव सुमार वेळ राखलो. चतुर्दिवसाचे संध्याकाळ पर्यंत जाल्यार भावा येवचेशी दिसलें ना ताका. तेन्ना सांगलें, पळय पावस मस्त आसा, न्हंयेक नेगोस आसा, अशें हांवें आनी मस्त वेळ केल्यार आमकां वचचें जावत ना, फाल्यां परब, अशें तुवें कांय गडबड नाका म्हूण सांगलें न्हू. भाजयो घालता लोकांक सूचन दिलें. अशेशी तो आयल्यार ताका सांगया आवय घार गेला म्हूण सांगलें म्हूण सूचन दिवंक गे न्हू. हें चल्ली आनी भावा बरोबरी न्हंय दांटूंक गे न्हू. तेगेले गांवां वचून पावलें. थोडे रात्री बरोबरी हो रामदेवा येवन पावलो. पत्नी नाशिल्ले पळोवन ताका आश्चर्य बी जालें. बाजू घरा विचारलें, तेन्ना ताका सत्य कळ्ळें, तेगेले भावान हें गे न्हू ते का आपूण व्हरला म्हूण सांगे न्हू. अशें हांवें न्हू रत्नावती गेले म्हणजे पश्चातापा भितर हो घरा उदलो. घरा उदले बिची ही गेली मनपुराची भाजी दिकानीची. अयो म्हाका सांग नाशिल्लें मू ते 2 दीस जाले हांव ताका सोड नाशिल्लो. आतां सोड खावं कशें उरचें म्हणजे चिंतनेचेरीची ह्यो रात्रीक थोडे आशिल्लो खाल्लो न्हिदलो जाल्यार मना भितर ताका तेगे बायलीले विचार येता आसपी ना आनी कांय विचार येता ना ताका. अशें एक उत्कटता येता गेले, जास्त येता गेले. बायलेक पळयकाच म्हणजे एक कातुरता निर्माण जावंक गेली तेगे भितरी. अशें हांवें न्हू रातोरात्र हांव उठलो. उठूंक गे न्हू बायले गांवां वचका म्हूण सांगून आयलो. मदीं एक न्हंय, पयलीं न्हू आशिल्ली न्हंय ते. न्हंय दडा येता, मध्यरात्रीचे संदर्भ येवन पळयता. दोणी वालपुराची बाजून थंय न्हिदलाची. थिंग जागयता, उठया म्हाका थोड्याची न्हंय पार करून दिया.
मागील बायल गांवां गेले की ना त्या पळीचे कदा म्हाका वच केला म्हूण. तेन्ना ते अंबीक लोक सांगताची तुका वच केलं हय त्या तुगेले बरोबर आमकूय तूं घेवन वचनाका खंय किचे लोकांक. प्रवाह मस्तोड आसा, खंय बाजू गांवां मस्त पावस आयलेशी दिसता आसा, नेगो शेतां आसा. ही हुंतू प्रवाह भितर आमी दोड मानवचे तयार ना. आनी रात्र वेळ कांय दिसती ना तसो मुच आमकां. अशा न्हू आमी बिलकूल येवच ना म्हूण सांगे न्हू सगळे अंबीक लोकांनी इन्कार करून सोडले. मस्त पश्चाताप येयल्या का मना भितर एक आतुरता, पळयकाचे बायले कडेन वचकाची म्हणचे आतुरता. कितें करचे म्हूण न्हंय दाडा येवन राबलो. धर्म कर्म संयोग कितकी कसली एक फळे नमनीची एक वस्तू त्याला वता जाल्यार दिसली ताका. संतोश आमगेले अब्बा देवानी म्हाका एक वेवस्थीत केला म्हूण सांगलो. ह्याक इज मारू कळटा आशिल्लें अशान ते वस्तू धरून घेनू इज मारून घेनू न्हंय पार केलो. वस्तुतः ते येता आशिल्ले फळ न्हय, कोणाल की एकलेले मडे शव. जाल्यारी काम बुद्धी आशिल्ले हक्का, कामा तोडलेले हक्का ते फळ अशी दिसली विना शेव दिसतीच ना ताका. ते धर नदी पार जावन गेलो. प्रवाह अत्यंत अद्भुत्यान आसा. ते खंयचे लक्षां ना हेका. उद्वेग तितलो वाडता गेला. पिशाच्या स्वरुपाचेर हे वर्तन करता आसा. न्हंय पार जावन गेलो. न्हंयचे बाजूनेची ते गेले मावाल घार. संतोश जालो ताका. वस्त्रुड तिंबून गेला. जालेबेची न्हंय दांटली हांव येन पावल न्ही. आनी थोड्या वेळा भितरच बायली तोंड पळयता, खुशीन उरता म्हणजे आनंदाचेर तो वता आसा. ह्यो घरा लागले की वच भितर पावस स्टार्ट जावन गेले. मिंच गुडगू येवचे लागले. धांवता धांवताची वचून पावलो घरा भितर. पावसाची बरी इतली आशिल्ली की म्हणल्यार प्राय हेणे घरा बागेल धाडिल्ले बेची कोणेय बागेल काडूं तयार जालो ना. कारण पावस आवय तितले आशिल्ले तरी हे आवाज भितर लोकां पर्यंत पावचे शक्य जालें ना. हें केन्ना गुत आसा. मागीर बायल हांगा आयलेर माळे वच उरता म्हूण. माळे उंच्यो एक रूम आसा थंय मागीर बायल केन्ना वास करता म्हणून ते हेका गुत्त आशिल्ले. अशें न्हू हो विचार करता आसा खंय तरेची एक सान आधार मेळ्ळेर माळ्याचेर सोडलेर मागीर बायली थंय पळय वयत न्ही हांवें. मागीर थंय आसता मागीर बायल म्हूण सांगे न्हू सुतलोची घराचे रवण मारता आसा. धर्म कर्म संयोग कितकी. एक राज्य लांबता आशिल्लें ताका दिसलें. ताका अत्यंत संतोष बी जाले, आश्चर्य बी जाले. मना भितर सांगता आसतो मागीर बायली गुतास कितके हांवें येवचें. अशान एक राज्य संवसारा मागीर बायलेनी म्हूण सांगून घे न्हू. ते धदलो रापा उंचाळो. उंचाळून घे न्हू मागीर कावणो आशिल्ले भितर गेलो. थंय तेगेली बायल देवा पोटा मुखारी देवूळां घे न्हू देवाले नामस्मरण करता आसा मध्यरात्र टायमार. देवी भक्ती बी तेगे भितर जास्त आशिल्ली तेगेली बायली भितर. केन्यो मागीर धोण भितर गेले की तेन्ना बायले अत्यंत आश्चर्य जाले. आश्चर्य जावन घे न्हू ते पळयता आसा. तुमी कशें हांगेन पावलेत आतां म्हूण सांगून विचारता आसा. तेन्ना सांगता ना न्हंय पार करून येवंक आशिल्लें. कसले एक फळे तुकडे मेळ म्हाका. ते धर घेवन हांव हांगा आयलो. उंच कशें आयले तुमी. ना थंय एक राज्य सोडून रावलो न्ही ते राज्य धरून उंच आयलो. हांवें राज्य सोडून दवरला. ना मू सोडून दवरलो ना. ना 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 दाखयत तुका यो म्हण अशें दिवू घेवन सांज दिवू घेवन पळयताची. ते राज्य न्हय. तुमी सांगिल्लेच स्वरूप. हे पिश्यक कामातुराक स्वरूप की राज्य जावन दिसलो.
सहजानो काळकाक राज्य पडलेलं आमी कितें म्हण टाकूंक घेताची थंय सोरो पण टाकूंक घेताची. हें पळया इतले कामां पिश्याले की म्हणले हे मनुश्य सोरोपूर राज्यजान दिसता म्हूण सांगले रे. कितले अंधे जावचे पूण हे मनुश्य ताका तो कितें करता असं म्हणजे खबर ना म्हण घालना ना त्या मनशाक. ते सोरोप सहजान वता आसा तेन्ना तेगे बायलेक थस्स जाले. घोवा भितर आपूण हाण घेवन विचारता आसा हें कितें करता आसा तुमी आं. हांव फाल्ल्याक तुगे घरा येवन सोडता आशिल्लें न्ही बाबा राखी बांदून घेवन इतली कितें गडबड आशिल्ली तुमकां इतली कितें उन्मत्त जावन आसा तुमी म्हण प्रश्न करता आसा. तेन्ना ह्यो घोव सांगता तुका दीस सोडून एक दीस थंय सोडून हांव आसकी तुका केन्ना तरीची तूं ना अशें म्हाका जिवाना ना गो अशें तुगेली याद येता उरले अशें तुगेली याद येता तर हांव इतलो कल गो म्हणून. तेन्ना बायले मस्त पश्चाताप येता. जर तुमी येवच आसतना न्हंयेले प्रवाह जास्त्यान तुमी गेल्ले आसले री हें सरपांचेर तुमकां चाबलें आसलें री तुमी उरतशले कित्याक हांगा. कितले तुमगेले अज्ञान अंधकार कितले तरी तुमकां कामाचे उद्वेग. तेन्ना बायल मस्त पश्चातापान सांगता कितें तुमी मागीर वयची इतली प्रिती दवरली न्ही हेची तरी प्रिती तुमी भगवंत दवरलो आसले तूं भगवंत प्रत्यक्षांत वता कितकी तुमकां देव दिसता कितकी तुमी तें सोडून घे न्हू हें शरिराक आनी थोडे वर्सां भितर हें शरीर सुकून वतकी मोडून वतकी कित्याक की गुतना कांय अर्थ ना अशें शरीर. चाम आसता म्हणजे कितके एक रूप आसा त्या चाम अशें फुटून काडलें कितें आसा भितर दिकांनी रक्त मांसच न्ही भोर नाशिल्ले. असले शरिराक तरी तुमगे जिवाची तुमी त्याग करून येताची म्हणजे जालें आसले री तुमी कलर समू न्हय. हेची तरी कितें मागीर वंचे शरीर वंचे प्रेम दवरलो आसा हेचे तरी प्रेम तुमी देवा वंचे दवरलो आसता तरी तो रामदूत मेळटा आशिल्लो म्हूण केन्ना बायल सांगता की तेन्ना रामबोलाक खानसाला मदलेशें येता. ज्ञानोदय जाता तेका तेगेले दोळे उगडटा. हैमू हांव केवल एक शारिरीक सुखाक तरी इतलोट कश्ट घेतलो मू केन्ना हांवें देवा खातीर इतले बी प्रयत्न केलो ना मू सो हांवें कलल सुमूने चूक. आजी मागीर बायलेनी म्हाका गुरू जावंक न्हू मागीर दोळे उगड शिकले म्हण सांगता तक्षणाची बायले पांय पडटा तूं गुरुस्थाना भितर आस म्हाका तुगेले निमित्त आज म्हाका एक उजवाड मेळ्ळेशें जालें. हांव कितें भोग आशिल्लो आयलोलो हे भोग अर्थ नाशिल्ले कितले केले बी तृप्ती नाशिल्ले अशें हांव गे न्हू. आतां तूं म्हाका अनुमती दी हांव तुवें सांगिल्ले प्रमाण रामा सोदू वता म्हण सांगूंक गे न्हू. रातो रातच थंड तो मनुष्य भायर पडटा. रामबुवा भायर पडून गे न्हू सहजानुची पुण्यक्षेत्राक त्रिवेणी संगमाक येवन पावता. येवन पावूंक गे न्हू थंय एक संताल आश्रमा वचूंक गे न्हू आश्रय घेता. संताल सेवे करचें लागता. ताका राममंत्र पयले उपदेश जालेले ते संत हेगे सेवे पडोवंक गे न्हू संतुश्ट हांव गे न्हू हेगे मनाचे कांय विकारत ना हेका काम भावर येत ना केन्ना देव देव रामस्मरण करता उरता. हेगे जीवन एक पवित्र जान आसा म्हणचे बदल हेका संन्यास दिता. संन्यास दिवन हेगेले चर्ये आचरणे पवित्र अशें खातीर हेका तुलसी म्हण सांगून नांव दिवंक गे न्हू. तूं रामान सेवेक कर म्हण सांगे न्हू. तुलसी दास म्हण सांगून ताका नांव दिवंक गे न्हू ताका आशिर्वाद करता. तेन्ना ह्यो तुलसीदास संतुश्ट येता. संतुश्ट्यान विचारता हांव कितें करूं. तेन्ना गुरुदेव सांगता ताका वची काशीक. काशी वचून ईश्वर सेवे करी आनी थंय रामाल कथा श्रवण करी तुका रामाल दर्शन जावचें योग आसा म्हणून. अशें हांव गे न्हू ह्यो काशी वता. काशी वचूंक गे न्हू रामाले कथा आयकता भगवंता सेवे करता. इतले
रामनामा भितर तन्मय जातके म्हूण सांगल्यारी प्रायशः तेगेले तन्मयतेक मारुतुर्केची दिग्गृहमे जावन वता. मारुती स्वता प्रत्यक्षान एक दर्शन दिता. दर्शन दिवन सांगता, म्हाका दिसता आशिल्लें राम माले अहर्निश स्मरण हांव मात करता म्हणून. आजी तूं बीची ते राम माले स्मरण करचे स्तरा भितर आयलो रे. मस्त खुशी जालो तुका पळोवंक गे न्हू, कितें जावं कशें तुका म्हणून. तेन्ना तो सांगता, ना म्हाका राम माल दर्शन जावंक आशिल्लें, तेजे खातीर हांव अत्यंत आतुरल्यान आसा. ते रामा पळयका, रामा दर्शन घेवका, मागीर जीवन कृतकृत्य करका म्हूण सांगे न्हू. तेन्ना तो आंजनेय सांगता, थोडे दिसा भितरच तुका रामा दर्शन जावचें आसा, तूं कांय भिनाका म्हूण सांगे न्हू. आश्वासन दिवन वता. एक दीस सहजानुची ह्या तुलसीदास वता आसा. ते संदर्भाचेर एकलो आजानुभव जालो तसलो धनुश बाण घेतलो तसलो एक मनुष्य कुद्रे वंच्यो येता आसा. हें तुलसीदासान ताका पळयलें. कोण केबिल्लो बाण घेवन वता आस न्ही. ओरो म्हण पळोवंक नदर ताजे कडेन तशी गेलो. वचून घेवन पुन्हा तेगेल्या आश्रमा वचून पावलो. संध्याकाळाक मारुती आयलो. येवन विचारता आसा, तुका रामान दर्शन दिलें म्हाजें तुवें घेतलें ना कितें मुची. ना मू दिलें ना मू. अयो पिश्या, कूद वंची बसून आयलो कोणो न्ही रे, तो रामूच रे. तुका पळयका म्हण आयलो रे, तुका दर्शन जावंक इच्छा केलो तुवें आयलो रे. तुवें ताका नदर अंदाजी करून सोडलें रे. मस्त पश्चाताप येता. अयो भगवन तूं येत जायले बेची म्हाका वळखचें जालें ना मू म्हण पश्चाताप करता. भिनाका आनी तुका रामा दर्शन घेवचें योग आसा म्हण पुन्हा सांगता मारुती. थोडे दिसा भितर सकाळी संदर्भाचेर एकलो सुंदर असलो बालक तुळशीदास आश्रम मुखार येयलेलो आपला. म्हाका कितें तरी खाल्या म्हण विचारता आसा. तुळशीदासानी ताका एक लाड हाण दिले. तो लाड खाल्लो. तुळशीदासा पळोवन संतोश जाले. ते मुद्द जालो तसलो, अत्यंत आल्हाद जालो तसलो बालका पळोवंक न्हू. तेगेले मातयेवंचे हात खेळिल्लो. सहजानुची रामान बी दिसता मरे तूं म्हण सांगून ताका सांगले. हय बा हांव रामान म्हणी दिसता. तूं एक काम करी, रामाची रिच बरी तूं म्हण सांगूंक गे न्हू. तेगेले मात्या पडिलो, माय जावन गेलो. तेन्ना कळ्ळें हाका, हय्यो देवा, आत्वे जालो रामूच मय हांव. आत्वेक वळखना शिकेल्लो मू हांव. जाल्यार प्रायशः केन्ना म्हाका परमात्मानी प्रत्यक्ष दर्शन दिवचें आसा अशें दिसता आसा. जाल्यार रामान म्हाका आदेश दिल्लो आसा तेगे चरित्र बरी म्हूण सांगे न्हू म्हण सांगूंक गे न्हू. पुनः चित्चवटी गांवां येवन पावची हांव तुळशीदास आनी थंय रामाल चरित्र बरीची सुरवात करता. 2-2.5 वर्ष त्या रामाले चरित्र बरयता. त्या चरित्राचें नांव पडलें आसा रामचरित मानस म्हूण. तसले महान ग्रंथ बरोवंक गे न्हू, जगत दिवंक गे न्हू. अंतिम घट्ट भितर तो रामाले भितर ऐक्यता म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः ते तुळशीदासाचें चरित्र कितले परम पवित्र आसा म्हणजे सत्य आमी अर्थ करूंक घेवचें पडटा. तेजे पयलीं रामाचें चरित्र बरयलें ना म्हण ना कोणाचें, बरयलां. तेजे पयलीं वाल्मिकीन रामाचें चरित्र रामायण बरयलेलेची, जाल्यार ते संस्कृत भाशे भितर आशिल्लें. सगळे लोकांक अर्थ जावूच नाशिल्ले. अशें हांवें गे न्हू तुळशीदासानी ते टायमार आशिल्ले तसले ग्राम्य भाशे भितर रामचरित मानस म्हणचे ग्रंथ बरयले. रामार भक्ती सगळे लोकांक वाडशीची, रामार चरित्र सगळे लोकांक पावशीची कितें अनुकूल करून दिलें आसा. अशें ते अजुनूची रामचरित मानस म्हणचे ग्रंथ उत्तर भारता भितर वाल्मिकी रामायणाकिंतच प्रसिद्ध आसा समजलें आसतरी राम तेगेले रोम रोमा भितर आशिल्ले. राम तेगेले सर्वदा तेगेले लागीं आशिल्ले बदल एक प्रती ते आमकां जेन्नाशी उरतना. इतलें कित्याक हनुमान चालीसा म्हणजे कितें ग्रंथ आसा आमी स्तोत्र पठण करताची, ते बी बरें जालें कोणें. ते बीची हे महापुरुशान बरयलेची, तुळशीदासान बरयलेची. एक अशी एक संदर्भ येता. तेन्ना अकबर बहादूर शाह 16व्या इसी टायमार राज्य करता उरता, शासन करता उरता. प्रायशः तुळशीदासा संत जाल्या खातीर हे गेले निमित्त मस्जिदले पवाड येता उरताची.
कोणा आराम नाशिल्लो का आपडिल्ले पुरो आराम जाता वता आशिल्लो ताका, कोणा दुडी नाशिल्लो का हाणें कितें वचून दिलें बी ताका संपत्यान मेळटा आशिल्लें तें असलो पोवाड चलता उरता आशिल्ले. अशान 11 वर्सां ताका आपोवंक घेतलें राज्याक. आनी आपूण विचारता आसा, तूं मेल्लेले जिवंत करता खंय, आराम नाशिल्ले बरें करता खंय, हें कसलें काम करतास तूं, कसलो तुजे कडेन शक्ती आसा म्हणून. तेन्ना तुळशीदास सांगताची, म्हागे कडेन कसली शक्ती आसा, हांव कोण तें शक्ती घेवचेक. जाल्यार हांव खंयचें हें करतना करता आशिल्लें मागीर रामू. हांव तेगेलें नांव घेता, तेगेलें नांव घेवन कोण कोण कितें कितें करून घेता बी ना, तूं हांव कांय कारण न्ही. म्हाका तें खंयची विद्या ना, म्हाका माटी मंत्र तंत्र अद्भुत जाल तसले खंयचे शास्त्राचें खंयचें ज्ञानच ना. म्हण नंतर अकबर बादशाक बेजार येता, ताका जैला घालता. जाल्यार जैला गेले बिची ह्यो संत संतच न्हेवे. ताका मना भितर दिसता खंय हाण घातलो म्हाका, उरो हांगा एक परमंत स्मरण करायला म्हणून परमंत स्मरण करता वता थंयची ही हनुमान चालीसा ग्रंथ निर्माण करता संत तुलसीदास. प्रायशः ते हनुमान चालीसा ग्रंथ केन्ना पूर्ण जाता, पूर्ण जावन एक पटी तो केन्ना पठण करता, तेणे एक अद्भुत चमत्कार घडता. थंय अनेक इतले वानर सैन्य कपी येंगे न्हू ते जैला आशिल्लो सगळो लोकां त्रास दिताची आनी जैलाची बागली काडचे प्रयत्न करताची. तेन्ना हें वर्तमान अकबर बादशा पावता. अशें मांगकुडेन त्रास दिता आसा आमकां ते संता खातीर चूक केलेशी दिसता आसा, त्या संत सोडची बरें म्हूण सांगे न्हू. तेन्ना अकबर बादशा येवन संत पांय पूण मागीर चूक केलें म्हूण सांगता. तो थन मुक्ती येता म्हणजे जाल्या नंतर ते हनुमान चालीसा कितले अद्भुत शक्तिशाली जावन आसा, पॉवरफूल आसा म्हूण सांगचे आमकां कळून येवचाची. थंय येता हनुमान चालीसा भितर, जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साई सखी गौरीशा, जो 100 बार पाठ कर कोही झूठ ही बंदी महासुख होई. 100 पटी कोण हनुमान चालीसा पाठ करता ताका सगळे तांणी बंधातून मुक्त्यात कळतो मनुष्य. चित्त शक्ती त्या हनुमान चालीसाक. अशांगे न्हू हनुमान चालीसा प्रायशः शनील तापत आशिल्ले लोक मारुती मारुतीर आशीर्वाद घेवक म्हणून लोक पाठन करचे आमी पळयता आसाचे. अशांगे न्हू हनुमान चालीसा कितें ग्रंथ आसा, असले अद्भुत जाले तसले क्रेजी जाले बेची तो संत तुलसीदास म्हूण सांगचे आमी याद धरून घेवचें पडटा. अशांगे न्हू हें संत तुलसीदास चरित्र कितें आसा अद्भुत जावन परिवर्तन जालें आमकां दिसता. एक काळार तो कसलो आशिल्लो, कसलें जावन परिवर्तन जालें न्ही. भायलं सर्वस्व म्हूण टाकून घेतिल्लो मनुष्य भगवंत सर्वस्व म्हूण करून घेतला म्हणजे जाल्यार असलेली मनुष्याक येद्य दिशा मेळ्ळे पुरो तो मनुष्य तेगेले वाट आपापी चेंज करून मुखार वता म्हणजे सत्य हें कथन कळटा आसा आमकां. त्या बायलेन सांगिल्लें दोनूय उतर न्ही वो. म्हाका जर प्रिती देवा उंच दवरलो आसता देव प्रत्यक्षांत आसा म्हणून तुका देव प्रत्यक्ष वतलो म्हळ्यार एक उत्तर ताका कितलें परिवर्तन हाडून सोडलें, तो कितले बदलावण जावन सोडलो. तो महान संतान जगताक कितले अद्भुत याद कार्यक्रम दिला म्हणजे असलेली मनुष्य जीवन बदलावण जावचेक मस्त टायम लागतना. जाल्यार ते बदलावण केन्ना करका, ते बदलावण करचे कसले अनुकूलते जावका ते टायम आमी धरून घेतली प्रायशः प्रत्येक क्षणाची मनुष्य जिवना भितर बदलावण हाडून घेवचेक शकता. अशें आमगे न्हू प्रायशः आमी कित्याक जीवन करता आसाची हें चूक न्ही. जीवन करका तेजे बरोबरी आमगे जीवन हें जीवन करचे खातीर आयलेलें न्ही. आमी जिवचे पिवचे खावचे मरचे खातीर आयलेले न्ही, आमी परतून वचचे खातीर आयल्याचे. थंय आयलेले परतून थंय वचून पावचे खातीर आयल्याचे. आमी ते वचचे खातीर आमी थोडेच आमगे जिवना भितर एक थोडे टायम भगवंता स्मरणे खातीर भगवंताले यादे खातीर काण दवरचे अनिवार्यता आमकां आसाची. तुळशीदास नमकीची सगळे संसार सोडून वच्चे न्हू भगवंत स्मरण करता म्हण आमगे कोणा सांगता म्हालगड लोक. संसार उरी भगवंता स्मरण करी परमात्मा तुका पावता म्हणून. ताका संत ज्ञानदेव केन्ना म्हणटाची असूनी संसारी जिह्वे वेगू करी म्हणून. संसार भितर उरनूच रे तूं परमात्माले नामस्मरण करी तूं मुक्त येता म्हणून.
अशा हांगे न्हू आमी थोडे तरी वेळ ते परमात्माले नांव घेवं का. आमकां एक सत्य गुत्तूर का हांव आयदल परमात्मा तनी हांवें पडून परमात्मा कडेन पाव का म्हणून. आमी यमलोका वच्चे न्ही, स्वर्गा वच्चे न्ही, नरका वच्चे न्ही. आमी खंतन आयलेलेची आमी थंय वचून पावूंक न्ही वे. तेन्नाच तें आमगेलें जीवन पूर्ण जावचें. ते पावूंक कशें उद्देरी ते प्रयत्न तेजे तयारी आतां तरी जावंक न्ही आमगे जिवना भितरी. अशें हांवें न्हू तेजे खातीर थोडे तरेची आमी हें कितें कथा आसा एक सत्य दाखयता आसा जिवना भितरी आमी थोडे बदलावण घेवं जिवना भितरी. संवसार सोडून वचका म्हण न्ही, संवसारा भितरीची भगवंताले आवास जावशीची, भगवंताले निवास जावशीची, भगवंताले श्वासोच्छ्वास आमकां मेळशीची आमी प्रयत्न केन्ना करताची. तेन्ना खंडितानुची आमगे जिवना भितरी खंयची एक स्तरां आमी पावती ते स्तरां पावोंक न्हू आमी आनंदान उरूंक शकताची. अशा न्हू तसलें एक वातावरण ते भगवती राजसुपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगलो का दिवो. आमगेले मुखांतर आमगेले सगलो काल जन्म पावन जावशी जावं म्हणचे प्रार्थने करता आसा.